नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने 2030 पर्यंतचे आपले टार्गेट डिस्क्लोज केले आहे. तसेच कंपनी 2030 पर्यंत कशा प्रकारे आपला बिझनेस वाढवणार आहे हे सुद्धा कंपनीने डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या याच अपडेटला डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि एवढंच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने आपला लॉंग रेंज स्ट्रॅटेजी डिस्क्लोज केली आहे, जी 2026 ते 2030 साठी आहे. आणि कंपनीने सांगितले की 2030 पर्यंत कंपनीला अपेक्षा आहे की त्याची शेअर ऑफ टोटल क्रेडिट आणि रिटेल क्रेडिट 2030 पर्यंत वाढून होऊन जाईल 3.2 ते 3.5%, जी फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये होती 2.32% आणि 3.6 ते 4%, जी फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये होती 2.81%. आणि मित्रांनो, शेअर ऑफ टोटल क्रेडिटचा डेटा हा आहे आणि रिटेल क्रेडिटचा डेटा हा आहे. आणि मित्रांनो, कंपनीने हे पण डिस्क्लोज केले की कंपनी प्रोडक्ट्स पर कस्टमर 2030 पर्यंत वाढून करणार आहे 6.5% ते 7.5% या दरम्यान. आणि मित्रांनो, तो करंटली म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये आहे 6.05. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी पाथवर आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 50 मिलियन लोन्स डिस्बर्स करण्याच्या आणि 5 लाख कोटी रुपयांच्या AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंटला क्रॉस करण्याच्या पाथवर बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी आहे. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025 मध्ये कंपनीचा लोन डिस्बर्स होता 43 मिलियन आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये कंपनीचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट होता 4.17 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीला अपेक्षा आहे की कंपनीचा कस्टमर फ्रँचाईज 2030 पर्यंत वाढून 200 ते 220 मिलियन पर्यंत पोहोचेल. तसेच कंपनी 100 मिलियन लोन्स डिस्बर्स करेल 2030 पर्यंत. तसेच मित्रांनो, कंपनी आपलं लोकेशन प्रेझेन्स वाढवण्यावर देखील फोकस करणार आहे. करंटली म्हणजे सप्टेंबर 2025 एंड होईपर्यंत कंपनी 4039 लोकेशन्सवर प्रेझेन्स आहे आणि कंपनीचा टार्गेट आहे 2030 पर्यंत 4600 ते 4900 लोकेशनवर प्रेझेन्स व्हायचे. 2030 पर्यंत हा कंपनीचा म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेडचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेडचा स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क कन्वर्ट होणार आहे प्रोडक्ट सेंट्रिक पासून कस्टमर सेंट्रिक कंपनीकडे. जसे की फ्रॉम सेलिंग व्हॉट कंपनी वॉन्ट्स टू व्हॉट कस्टमर्स नीड, म्हणजे कंपनी ते सेल करणार नाही जे कंपनीला सेल करायचे आहे. आता कंपनी ते सेल करेल जे कस्टमरला गरज आहे. आणि मित्रांनो, कंपनी म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये टेक्नॉलॉजी लीडर बनेल असे सुद्धा कंपनीने सांगणार आहे. आणि मित्रांनो, कंपनी लोएस्ट रिस्क कंपनीकडे ट्रान्सफॉर्म होणार आहे. कंपनीचा ग्रॉस NPA म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट 1.2% पेक्षा कमी राहील. तसेच
बजाज फायनान्स लिमिटेडचा नेट NPA 0.4% पेक्षा कमी राहील. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने 2030 पर्यंत आपले लॉंग रेंज स्ट्रॅटेजी डिस्क्लोज केले आहे. तसेच कंपनी कशा प्रकारे 2030 पर्यंत आपला बिझनेस वाढवणार आहे हे सुद्धा कंपनीने सांगितले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.67%, FISची होल्डिंग आहे 21.97%, DISची होल्डिंग आहे 14.39% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.78%. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या Q2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून Q2 मध्ये आला होता 20,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून Q2 मध्ये आला होता 4,948 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड परफॉर्मन्स पूर्ण फायनान्शियल इयरचा जर आपण चेक केला तर कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 41,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता जवळपास 55,000 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये कंपनीचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू होता जवळपास 70,000 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 11,500 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता जवळपास 14,500 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 16,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, जर आपण बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 96,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे. तसेच जर आपण या कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते लगातार वाढत आहे. इथे आपण बघू शकतो आणि करंटली आहे 3,61,248 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स लगातार वाढत आहे. इथे आपण बघू शकतो आणि करंटली आहे 13,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि कंपनीची म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज करंटली आहे 8,861.19 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.66% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. याचा अर्थ म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% असते हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने 2030 पर्यंतचे आपले टार्गेट डिस्क्लोज केले आहे. तसेच मित्रांनो, कंपनी कशा प्रकारे 2030 पर्यंत आपला बिझनेस वाढवणार आहे हे सुद्धा कंपनीने डिस्क्लोज केले आहे. तसेच मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा
किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.